आपल्यासोबत आहे सुरेश बाप्पा शेळके यांनी 2 वार्ड क्रमांकमध्ये अर्ज भरलेला आहे नगरसेवक पदाचा. तरी आपण त्यांच्याशी बातचीत करण्यासाठी आज आलेलो आहोत. तर बाप्पा, तर तुम्ही आज 2 वार्ड क्रमांकमध्ये जी नगरसेवक पदासाठी जे अर्ज भरलेला आहे तिथल्या नागरिकांची अनेक समस्या आहेत, नाली, रस्ते, पदवी म्हणा, अजून काही. तर बाप्पा, तुम्ही आजपर्यंत बरेच कामं केलेले असं नागरिकांकडून बोलले जाते, तरी अजून राहिलेले रस्ते, नाले या बाबीकडे तुम्ही कसं बघता? अशोकनगर असेल, माळीनगर असेल, लक्ष्मीनगर असेल, अगर कुंडीबा हे माळीनगरमधील प्रामुख्याने माळीनगर भाग हा सर्वात असा दुर्गंध पसरलेला भाग आहे की ज्या ठिकाणी महिला पुरुष ज्या ठिकाणी वागतात त्या ठिकाणी असं घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे. आणि ही घाणीचं साम्राज्य बघून माझ्या मनात असा निर्णय आहे की मी माळीनगरला प्रथम प्राधान्य देणार आहे. तर जाण्यासाठी येण्यासाठी महिला पुरुष त्यांच्यासाठी वाहतूक वाटत नाही, रस्ता नाही. तर बरेच बाप्पा, जर आपल्याला म्हणले माळीनगर भागामध्ये रस्ता नाही, तसेच त्यांच्या तेथील नागरिकांना जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे पहिले प्राधान्य माळीनगर भागासाठी रस्त्यासाठी प्रथम प्रयत्न करणार असल्याचे बाप्पांनी सांगितलेच आहे. तर आपण दुसरा प्रश्न विचारू बाप्पा. तुम्ही सामाजिक कार्यात अग्रेसर असताना तुम्हाला राजकारणामध्ये येण्याचा हेतू काय? नाही, गेली अनेक वर्ष मी सामाजिक क्षेत्रात काम केलेलं आहे. पण आता सामाजिक क्षेत्रात करता करता कुठेतरी आपण राजनैतिक क्षेत्रात गेलं पाहिजे या माझ्या मनात. नाही, राजकारणात आल्याशिवाय म्हणजे लोकांच्या समस्या सुटणार नाही आणि आपल्याला जनतेत गेल्याशिवाय जनतेचे प्रश्न कळणार नाहीत ना. राहिला प्रश्न आमच्या वार्ड क्रमांक 2 मधील अनेक समस्या आहेत, लाईटीच्या समस्या आहेत, पाण्याच्या समस्या आहेत. त्याच्यावर गांभीर्याने लोकांच्या अनेक माझ्याकडे तक्रार झाली की मला 1.5-2 महिने झालं पाणी नाही, दुर्गंधी पसरलेली, कुणी लक्ष देत नाही, असे कामं ही झालेले आहेत, म्हणजे बिलं उचलायचे नुसते हे झालेले आहेत. हे झालं. पण बाप्पा, आज मी जर पाहता तर वार्ड क्रमांक 2 मध्ये मी स्वतः नागरिकांकडून बोलताना ऐकलंय की बाप्पा शिवाय पर्याय नाही. तर ऐका की मग नागरिकांमध्ये जुन्या लोकांना असं लोक म्हणजे कंटाळले असते का किंवा कदरून गेले असं तुम्हाला वाटतंय का? म्हणजे तुमच्याशी पर्याय नाही असं लोक म्हणाले. नाही, जुन्या नगरसेवकांनी काय केले वार्डात तुम्ही जाऊन बघा, काय नगरसेवकांनी काय केले 10-15 वर्ष. आज 5 वर्ष तर 4 वर्ष तर प्रशासकच होतं आणि पहिल्या 5 वर्षात जर सुधारणार नगरसेवकांनी लक्षात केलं, तुम्ही एकदा निवडून आला की पुन्हा वार्डाकडे बघतच नाही. नागरिक स्वतः बोलतात किंवा बाप्पाने प्रशासक काळ होता तेव्हा बी बाप्पाने प्रयत्न केले नागरिकांच्या समस्या सोडवायला. म्हणजे तुमच्यावर आज जनतेचा कोल आहे असं मी नाही, पण जनता बोलते. 100% सामाजिक क्षेत्रात काम केल्यामुळं लोकांची पसंती माझ्याकडेच जास्त प्रमाणात आहे. आणि किंवा ती म्हणते तुमच्याकडून आम्हाला अपेक्षा आहेत आणि मी येणाऱ्या काळात जर मी नगरसेवक झालो तर 100% मी लोकांच्या समस्या सोडवण्याचे प्रयत्न करेन.